इथून पुढचे 3 पुरस्कार आहेत आणि पहिल्यांदाच या प्रकारचे आपण पुरस्कार देत आहोत। पुरस्कार आहेत वाई भूषण। 3 व्यक्तिमत्व आहेत आणि 3 क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल आपण त्यांना वाई भूषण वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 च्या वतीने हे 3 पुरस्कार इथून पुढे आपण प्रदान करणार आहोत। 3 क्षेत्र आहेत आणि या तिन्ही क्षेत्रामध्ये आपण हे पुरस्कार वितरण करणार आहोत। त्याच्यामध्ये पहिलं क्षेत्र येतं पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की कुस्तीचा वारसा, ऑलिम्पिक मधलं पहिलं पदक म्हटलं की सातारा जिल्हा, परंतु वाई तालुक्यामध्ये ज्यांनी कुस्ती जिवंत ठेवलेली आहे, जय हनुमान कुस्ती केंद्र वाई याच्या माध्यमातून अनेक मल्ल ज्यांनी घडवलेले आहेत, कुस्ती क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आदरणीय विक्रांत भैया डोंगरे साहेबांना आपण वाई भूषण हा पुरस्कार देत आहोत। सन्माननीय व्यासपीठाच्या माध्यमातून आपण वाई भूषण हा पुरस्कार कुस्ती क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल आदरणीय विक्रांत भैया डोंगरे साहेबांना हा पुरस्कार प्रदान करत आहोत। एकदा जोरदार टाळ्या। आता पुढील पुरस्कार आहे, आपण त्याही पुरस्काराकडे वळूया। हाही पुरस्कार वाई भूषण असा पुरस्कार आहे। पुढील क्षेत्र आहे त्या क्षेत्राबद्दल आपण चर्चा करूया। वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 च्या वतीने पुढील वाई भूषण पुढील पुरस्कार वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 च्या वतीने पुढील वाई भूषण पुरस्कार आपण प्रदान करत आहोत। क्षेत्र आहे हार्ड वैद्य क्षेत्रामध्ये मोठी भरारी, कित्येक हार्ड मोडलेल्या रुग्णांची मोफत सेवा ज्यांनी केलेली आहे आणि या कामगिरीसाठी आपण वाई भूषण पुरस्कार श्री सचिन दादा वरखडे यांना प्रदान करत आहोत। वाई प्रीमियर लीगच्या माध्यमातून संपूर्ण व्यासपीठाच्या माध्यमातून श्री सचिन दादा वरखडे हार्ड वैद्य क्षेत्रामध्ये मोठी भरारी, आपण त्यांना वाई भूषण हा पुरस्कार व्यासपीठाच्या माध्यमातून प्रदान करत आहोत। एकदा जोरदार टाळ्या। वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 च्या वतीने आपण हार्ड वैद्य क्षेत्रामध्ये मोठी भरारी, कित्येक हार्ड मोडलेल्या रुग्णांची मोफत देखील सेवा त्यांनी केलेली आहे, या कामगिरीसाठी आपण त्यांना वाई भूषण पुरस्कार सचिन दादा वरखडे यांना प्रदान करत आहोत। पुढील वाई भूषण पुरस्कार आहे वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 च्या वतीने आपण प्रदान करत आहोत। क्षेत्र आहे गड किल्ले संवर्धन आणि हा पुरस्कार आता आपण वितरण करत आहोत। छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची स्थापना, ज्या गडावरती छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली, त्या किल्ले रायरेश्वर वरती छत्रपती शिवरायांची प्रतिमा ज्यांनी स्थापन केली, कमळगड या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकवला, मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून गड किल्ले संवर्धन ही संकल्पना राबवली आणि त्यासाठी वाई भूषण पुरस्कार सचिन भाऊ जाधव यांना आपण प्रदान करत आहोत। वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 च्या वतीने वाई भूषण पुरस्कार सचिन भाऊ जाधव, मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, गड किल्ले संवर्धन या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी, किल्ले रायरेश्वर या किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची स्थापना असेल किंवा किल्ले कमळगड वरती भगवा ध्वज उभारणे असेल, या कामगिरीसाठी आपण प्रदान करत आहोत सचिन भाऊ जाधव यांना वाई भूषण पुरस्कार। निश्चित या 3 क्षेत्रांमधील आपण व्यक्तिमत्वांना वाई भूषण पुरस्कार दिलेला आहे। एक अनोखी संकल्पना आपण या प्रीमियर लीगच्या वतीने राबवलेली आहे। त्यांच्या कार्याची दखल ही वाई प्रीमियर लीगने घेतली। आता इथून पुढे आपण अधिकचा वेळ न घेता जो खेळ तुम्ही खेळलेला आहे त्या खेळाचं गुणगौरव करण्याची वेळ आहे। आता विविध पारितोषिक आहेत वैयक्तिक, आपण ते आता प्रदान करूया। पहिला पुरस्कार आहे तो आपण वितरण करण्या अगोदर ज्यांच्याकडून आपल्याला नेहमीच ऊर्जा आणि प्रेरणा मिळते ते छत्रपती शिवराय यांच्या नावाचा जयघोष करूया आणि इथून पुढच्या बक्षीस वितरण सोहळ्याला आपण संपन्न करूया।
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक कीर्तिवंत बुद्धिवंत अखंड लक्ष्मी अलंकृत महापराक्रमी महातेजस्वी सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर। पहिला पुरस्कार आहे, सेमी फायनलचा हा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार आता आपण वितरण करत आहोत आणि देण्यासाठी विनंती आहे व्यासपीठाच्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार प्रदान करत आहोत। 16 धावा 5 बॉलमध्ये कुठलेले आहेत, गोलंदाजी करताना 2 विकेट टिपलेले आहेत। भैरवनाथ 11 बावधनचे खेळाडू निलेश भोसले, प्लेयर ऑफ द मॅच सेमी फायनल क्रमांक 1। चला लवकर या। सेमी फायनल क्रमांक 1, 16 धावा 5 बॉल 2 गडी बाद, निलेश भोसले काळ भैरवनाथ 11 बावधन या टीम कडून खेळताना सामनावीर पुरस्कार आहे, आपण त्यांना प्रदान करूया। एकदा जोरदार टाळ्या। निलेश भोसले बावधन अप्रतिम खेळ, 16 धावा 5 बॉल 2 गडी बाद। आणि संघ मालक देखील तेच आहेत या संघाचे, अप्रतिम खेळ। परंतु 2 संघ मालक असे होते ना ज्यांची आपण चर्चा केली ना, ते 12वे खेळाडू म्हणून देखील होते। थँक्यू। दोन शब्द अधिक वेळ घेणार नाही। खरं तर तुम्ही खेळता तर चांगलेच, अनेक वेळा तुमचा प्रीमियर लीग मध्ये आम्ही संघ बघतो, परंतु 2 संघ मालक असे होते ना ज्यांनी आपल्या संघातील खेळाडूंना संधी दिली। मग तुमचं एक नाव असेल निलेश भोसले किंवा राजू शेठ शिर्के, हे 2 संघ मालक असे होते ना जे 12व्या खेळाडू म्हणून काम करत होते। तर याच्या पाठीमागच्या भावना आपण सांगा। सर्वप्रथम उपस्थित मान्यवर सर्व खेळाडूंचं आणि विजेता उपविजेता आणि सर्व संघांचं मी हार्दिक आभार मानतो। तुमच्या सर्वांचे आशीर्वाद लाभले। प्रथमतःच आम्हाला खेळायला संधी दिली तुम्ही, खूप चांगली स्पर्धा झाली। अगदी असं वाटलं की एक स्वप्नातलाच खेळ खेळतोय, प्रथमच खेळत होतो आम्ही। जास्त काय बोलत नाही पंकज दादा, मी त्या 2 मिनिटं तिकडे गेलतो, एक छोटीशी कविता बनवली, मी ऐकवतो। वाह भाई वाह, क्या बात है। जिंकलो मी नाही हरला तुम्ही नाही, जिंकलो मी नाही हरला तुम्ही नाही, सर्व खेळले जीव ओतून पळून धावपळ केली, हरलात तरी खेळ केला तुम्ही ग्रेट, आपण खेळलाय खेळ क्रिकेट। वाह भाई वाह। वाय प्रीमियर लीग आणि पंकज दादांच्या सहकार्याने आपल्याला खेळायला संधी भेटली थेट, कोणी नाराज होऊ नका। या वर्षी जरी मी जिंकलो असलो तरी पुढच्या पर्वात नक्कीच आपली सर्वांची होईल भेट। वाह भाई वाह, ग्रेट। मनापासून आभार, थँक्यू, धन्यवाद। हे होते निलेश दादा भोसले संघ मालक काळ भैरवनाथ 11 बावधन, जे सामनावीर राहिले। आता पुढील पुरस्कार आहे फायनल मॅच सामनावीर पुरस्कार आहे। गोलंदाजी करताना अवघ्या 4 धावा दिलेल्या आहेत असा खेळाडू आहे चिखलीचा प्रशांत वाडकर, फायनल मॅच सामनावीर पुरस्कार। एक वेगवान गोलंदाज चिखलीचा प्रशांत वाडकर, प्लेयर ऑफ द मॅच। पुढील पुरस्कार आहे, आता इथून पुढचे जे पुरस्कार आहे ना ते देण्या अगोदर पहिल्यांदा पॉइंट टेबल समजावून सांगतो। प्रशांत वाडकर सामनावीर पुरस्कार आहे, आपण त्यांना हा प्रदान करत आहोत आणि त्यानंतर फक्त आपण त्यांच्याशी 2 शब्दच बोलणार आहोत। प्रशांत, गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली आणि प्रशांत वाडकर यांना वेगावरती स्वार व्हायला आवडतं, कशा आहेत भावना सामनावीर पुरस्कार मिळालाय? खरं तर मी माझ्या टीम ओनरचं आणि आयकॉनचं खूप आभार मानतो की त्यांचं एकच होतं, प्रशांत तू 15 रन दे 20 रन दे। लास्ट टाइम मी त्याच्या आधीवरच्या ओव्हरला 18 रन दिले, तरी फायनलची ओव्हर त्यांनी मलाच दिली, कारण की विश्वास होता त्यांचा माझ्यावर। मी बोललो मी माझे 6 टाकणार
आणि खरंच मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि एवढी मोठी स्पर्धा आणि निलेश सर तुमचं खरंच कौतुक करतो मी, कारण की क्रिकेटचं जे खेळाडूचं आहे ना, खेळाडूचं कौतुक आहे क्रिकेट खेळूनच झालं पाहिजे, की चेहरा बघून नाही झालं पाहिजे. खरंच आहे, त्याबद्दल मी निलेश सरांचं खूप कौतुक करतो. धन्यवाद. हे होते प्रशांत वाडकर चिखली ज्यांना मिळालेला आहे फायनल मॅचचा सामनावीर पुरस्कार. इथून पुढचे जे पुरस्कार आहेत ना, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीर यासाठी विभागणी अशी केलेली आहे. एका धावेसाठी 1 पॉईंट आहे, एका विकेटसाठी 10 पॉईंट आहेत आणि कॅचसाठी 3 पॉईंट आहेत. ओके, याच्या आधारावरती पुढील पारितोषिक दिलं जातील. पहिला पुरस्कार आहे वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हा पुरस्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा बेस्ट फिल्डर हा पुरस्कार आपण देत आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एनी गेसेस? उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार खेळाडू सन स्पोर्टचा पठ्या बावधन गावातल्या दरेवाडीचा अक्षय विलास यादव 6 कॅच. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा. एकदा जोरदार टाळ्या. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आहे ज्यांनी या प्रीमियर लीग मध्ये 6 कॅचेस घेतलेले आहेत. खेळाडू सन स्पोर्टचा पठ्या बावधन गावातल्या दरेवाडीचा अक्षय विलास यादव 6 कॅचेस. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक वाई प्रीमियर लीग. थँक्यू. जॉन टी रोड्स WPL 2024 6 कॅचेस तुझ्या माध्यमातून घेण्यात आल्यात. WPL ही स्पर्धा या वर्षातली सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक प्रेक्षक या मैदानावरती पाहायला मिळाले. अप्रतिम कॅचेस घेतल्यात. काय मनामध्ये आहे? बेस्ट फिल्डरचा किताब तुला मिळतोय. काय पहिलंच वर्ष आम्हाला यामध्ये संधी दिली, त्यामध्ये पण पहिल्याच मॅचपासून माझी चांगली फिल्डिंग झाली. दुःख हेच वाटतं की आम्ही हारलो, त्यामुळे नेक्स्ट टाईममध्ये आम्ही नक्की फायनल मारू. एक गावाकरा क्रिकेट की प्रीमियर लीग मध्ये खेळायला तुला आवडतं? प्रीमियर लीगमध्येच मी पहिल्यांदा खेळलोय. गणपत शेठ सनस कसे आहेत संघमालक? संघामाला सगळेच छान आहे. सगळ्यांना नवीन मुलांना पण संधी भेटली, त्यामुळे खूप चांगलं वाटतं. WPL आवडली? खूप नक्की दरवर्षी खेळाय. थँक्यू सो मच. बेस्ट फिल्डरचा हा किताब त्याच्यासाठी आपण देऊया जोरदार टाळ्या. आता पुढील पुरस्कार आहे वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6च्या वतीने उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आहे. या स्पर्धेमध्ये 8 गडी टिपणारा. टोटल पॉइंट आहेत 80. एनी गेसेस? खेळाडू अनिल स्मृती 11चा पठ्या बोरगावचा वैभव शिवाजी वाडकर. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज LED TV आहे आणि त्याचबरोबर ट्रॉफी आहे. आपण व्यासपीठाच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार ज्यांनी 8 विकेट या प्रीमियर लीग वैभव वाडकर उत्कृष्ट गोलंदाज हा किताब तुला मिळालाय. WPL ही स्पर्धा, या स्पर्धेवरती प्रत्येक खेळाडूची नजर होती. LED तुला मिळाले. काय वाटते, काय भावना आहेत? नक्कीच मला खूप आनंद झाला आहे, कारण मी पुण्यामध्ये पण खूप क्रिकेट खेळतो, पण मुंबईमध्ये क्रिकेट खेळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. गावासाठी खेळणं तर त्याच्यापेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी एक सांगेन की हे मी अमित दादाला डेडिकेट करेन, कारण बोरगावचं क्रिकेट हे अमित दादा आहे. अमित दादापासून चालू झालं. आम्ही त्याला बघून क्रिकेट खेळतो आणि मुंबईमध्ये मला फर्स्ट टाइम मिळालं आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे. LED तुला दिले. या LED वरती घरी गेल्यानंतर या LED वरती जर काय पाहायचं असेल तर तू काय पाहशील? कारण ही WPL क्रिकेटच्या मैदानातून तुला मिळाले. कारण मी माझ्या पहिल्या फर्स्ट विकेट पाहिन की मी ज्या 8 विकेट घेतल्या त्या कशा घेतल्या त्या पाहायला मला खूप आवडेल. थँक्यू सो मच. वैभव वाडकर साठी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या द्या. बेस्ट बॉलर WPL 2024. उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आम्हाला दिला होता दादासाहेब
आजवे यांचा आम्ही आभार मानतो. आता पुढील पुरस्कार आहे उत्कृष्ट फलंदाज. हा पुरस्कार आम्हाला LED TV दिलेले आहे. राजेश दादा शिरसाट यांचा आपण आभार मानूया, ज्यांनी आम्हाला LED TV उत्कृष्ट फलंदाजाला दिलेली आहे. आणि आता इथून पुढे उत्कृष्ट फलंदाजाला आपण LED TV आणि आकर्षक ट्रॉफी देणार आहोत. एनी गेसेस बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा उत्कृष्ट फलंदाज देण्या अगोदर काही आपण अनाउन्समेंट करूया. 3 खेळाडूंमध्ये ही रेस लागली होती. पहिले खेळाडू होते 96 धावा अर्जुन गोळे, त्यानंतर सर्वाधिक धावा बनवल्या 113 सतीश सनस, परंतु या 2 खेळाडूंना पाठीमागे टाकत तब्बल 14 षटकार मारत 127 धावा कुटणारा काळ भैरवनाथ 11 बावधनचा खेळाडू पट्ट्या कोंडवलीचा अभिषेक अंकुश चोरट उत्कृष्ट फलंदाज वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6. उत्कृष्ट फलंदाज वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा, ज्यांनी 127 धावा कुटल्या, तब्बल 14 षटकार मारले. खेळाडू आहे कोंडवली गावचा आणि 49 बॉल 127 धावा कुटणारे अभिषेक अंकुश चोरट आणि संघ मालकांनी त्यांना उचलून आणलेलं आहे. क्या बात आहे. उत्कृष्ट फलंदाज वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा अभिषेक अंकुश चोरट, 49 बॉल 127 धावा 14 षटकार एक ठोकत हा किताब आपल्या नावी केलेला आहे. थँक्यू डीजे. अभि जबरदस्त खेळलास यार. अगदी जर आपण पाहिलं तर मागील वर्ष फॉर्म नव्हता, यावर्षी पण काही मॅचेस झाल्या, त्या मॅचमध्ये तुझा संघही खेळला नाही, परंतु KKPL मध्ये थोडेसे तुझे फॉर्मचे संकेत पाहायला मिळाले. आज पुन्हा एकदा तू निलेश भोसले यांच्या टीममध्ये खेळलास. अगदी त्यांनी स्वतः संघ मालक एखाद्या खेळाडूला खांद्यावरती घेऊन येतोय, खूप मोठी गोष्ट आहे. तुझ्या खेळाविषयी 2 शब्द. हो नक्कीच. सर्वप्रथम तर मी पंकज दादा आणि जे आयोजक आहेत त्यांचे खूप आभार मानेन की वायमध्ये एवढी मोठी टुर्नामेंट फर्स्ट टाइमच आम्ही खेळलो आहे. आणि निलेश दादांबद्दल बोलायला गेलं तर मी त्यांना सांगितलं होतं ऑप्शनच्या अगोदर की मी शुक्रवारी अवेलेबल नाही, माझा हात फ्रॅक्चर झालेला, तरीसुद्धा त्यांनी माझ्यावरती एवढा विश्वास दाखवला, त्याबद्दल थँक्यू सो मच दादा. LED मिळते, घरी घेऊन जाशील. या LED वरती पहिलं काय पाहशील? पिक्चर पाहशील, क्रिकेट पाहशील, काय पाहशील? तुलाही सेम प्रश्न आहे. मला तर क्रिकेटचीच आवड आहे, त्यामुळे मी पहिले म्हणजे क्रिकेटच्याच माझ्या मॅचेस बघेन. थँक्यू सो मच मित्रांनो. अभि चोरट याच्यासाठी आपण जोरदार टाळ्या देऊया. उत्कृष्ट बॅट्समन WPL 2024 पर्व क्रमांक 6 अभि चोरट बेस्ट बॅट्समन. त्याचबरोबर आता इथून पुढचा पुरस्कार आहे तो मालिका वीराचा पुरस्कार आहे. या स्पर्धेचा बादशाह खेळाडू हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. प्रथमतः आपण अनाउन्स करत आहोत, आम्हाला जी चेन मिळालेली आहे ना ती जे पुरस्कार आहेत ना ते आपण अनाउन्स करूया आणि एक एक आपण देऊया. पहिले पुरस्कार ज्यांच्याकडून मिळालेले आहेत ना त्यांची अनाउन्समेंट करूया. आम्हाला गोल्डन चेन मिळालेली आहे अमित दादा देसाई आणि त्याचबरोबर विकास दादा चव्हाण यांच्या वतीने आणि तन्मय ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्हाला मिस्टर WPL साठी चेन मिळालेली आहे सोन्याची. आणि त्याचबरोबर जी बॅट आहे ना ICC ची ही बॅट आहे आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या 12 सिग्नेचर या बॅट वरती आहेत. म्हणजे ही बॅट सीझनची आहे आणि आपण ती बॅट त्या खेळाडूला प्रदान करणार आहोत जो मालिकावीर आहे. आता इथून पुढचा हा पुरस्कार या स्पर्धेचा बादशाह खेळाडू मिस्टर WPL हा पुरस्कार आहे. एनी गेसेस ज्यांनी खेळ दमदार केलेला आहे. 3 कॅचेस 0.9, 6 विकेट 0.60, 168 धावा 57 बॉल मध्ये ठोकणारा, 18 षटकार 10 चौकाराच्या साह्याने 237 बॉल 237 पॉइंट आणि 21 डॉट बॉल टाकणारा पठ्या ओझरडे गावाचा खेळाडू काळ भैरवनाथ 11 बावधनचा सुशांत सुभाष शिंदे मिस्टर WPL पर्व क्रमांक 6.
मिस्टर WPL पर्व क्रमांक 6 मालिकावीराचा पुरस्कार 168 धावा 57 बॉल, गोलंदाजी करताना 6 विकेट, कॅचेस घेताना 3 झेल, 18 षटकार, 10 चौकार, 21 डॉट बॉल टाकणारा काळ भैरवनाथ 11 भावदांचा खेळाडू पट्ट्या ओझरडे गावाचा सुशांत सुभाष शिंदे, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या सुशांत शिंदे ओझरडे यांच्यासाठी. गोल्डन चेन, त्याचबरोबर मालिकावीराची ट्रॉफी आणि ICC ची बॅट, ज्या बॅट वरती ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या 12 सिग्नेचर आहेत. अमित दादा देसाई यांना विनंती आहे की आपल्या शुभाचे चैन आपण प्रदान करा. संपूर्ण व्यासपीठ सहभागी होत आहे. एकदा जोरदार टाळ्या. गोल्डन चैन त्यांना आपण प्रदान करत आहोत. मालिकावीर किताब मिस्टर WPL पर्व क्रमांक 6 तन्मय ज्वेलर्स, अमित दादा देसाई आणि त्याचबरोबर विकासदादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण गोल्डन चैन आणि संपूर्ण व्यासपीठाच्या माध्यमातून हे पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. भैया साहेबांकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे त्यांच्या खेळासाठी. त्यांचा होतोय गुणगौरव. आपण त्यांना हे पुरस्कार प्रदान करत आहोत. थँक्यू. सुशांत बरोबर आपण बोलणार आहोत. सुशांत, अगदी संघ मालकाच्या खांद्यावरती बसून आलायस. खेळ खूप जबरदस्त राहिलाय, कारण कालच्या दिवसामध्ये तुझा जसा खेळ झाला होता अगदी तुझ्या नावाला कोण कॉम्पिटिशन असेल असं वाटत नव्हतं, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं सतीश अभिने सुद्धा चांगला खेळ केला. मॅन ऑफ द सिरीज हा किताब तुला मिळालाय. अनेक मोठमोठ्या स्पर्धा तू सातारा जिल्ह्यात खेळलायस, वाई तालुक्यामध्ये खेळलायस, परंतु WPL ही स्पर्धा किती नंबरला तुझ्यासाठी असेल? सगळ्यात टॉपची स्पर्धा आता मुंबईतली WPLच असेल. टाळ्या द्या मित्रांनो WPL साठी. सोन्याची चेन तुला मिळते. सोन्याचा भाव आता जवळपास 65-66 हजाराच्या घरात आहे. अगदी एक चेन बनवायला 2 ते 3 वर्ष आपल्याला जातात. ही चेन तू फक्त 3 दिवसात कमवलेस. जबरदस्त क्रिकेट खेळलायस, चेन मिळाले. ही चेन घरी घेऊन जाशील. लग्न झालंय? नाही झालं. घरामध्ये गेल्यानंतर प्रथम कोणाच्या हातामध्ये चेन देशील? आईच्याच ठेवणार. आईच्या हातामध्ये चेन ठेवील. आईसाठी जोरदार टाळ्या द्या. अगदी खेळ जबरदस्त राहिलाय. WPL ची स्पर्धा पंकजदादा वाडकर पुन्हा पुन्हा खेळायला तुला आवडेल का? 100%, 1000 वेळा आवडेल, 1000 वेळा. आज या मैदानावरती हजारो प्रेक्षक पाहायला मिळाले. ग्रामीण क्रिकेट, साताऱ्याचं क्रिकेट आणि नवी मुंबईचं क्रिकेट, काय वाटतं या प्रेक्षकांना बघून? सगळ्यात वेगळं क्रिकेट आज खेळलो असेल सगळ्यात आयुष्यातलं. म्हणजे एवढं पब्लिक, एवढा सपोर्ट, खूप भारी वाटलं खेळायला. WPL चा मालिकावीरचा किताब सुशांतला जातोय. पुन्हा एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट बोलायचंय 1 मिनिट. याचं सगळं क्रेडिट अभि चोरट, प्रशांत वाडकर, निलेश भोसले या तिघांना जातं या माझ्या मॅन ऑफ द सिरीज भेटण्यामागचं. कारण क्वार्टर फायनलला अभिनं जी बॅटिंग केली त्यामुळे मी आज इथं आहे. थँक्यू सो मच. पहा, खूप मोठं मन आहे आपल्या संघातील खेळाडूंना. त्यांना अगदी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांच्याबद्दलही बोललाय. पुन्हा एकदा आपण सुशांतसाठी सर्वजण जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्याला खूप खूप शुभेच्छा देऊया. निश्चित हा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार आपण दिलेला आहे सुशांत शिंदे ओझरडे, ज्यांनी अप्रतिम खेळ केला. मालिकावीराचा किताब आपल्या नावी केला. बॅट, गोल्डन चैन, ट्रॉफी आपल्या नावी करणारे सुशांत शिंदे ओझरडे. 168 धावा, 57 बॉल, 6 विकेट, 3 कॅचेस, 18 षटकार, 10 चौकार, 21 डॉट आणि टोटल पॉईंट होते 237 पॉईंटने हा किताब आपल्या नावी त्यांनी केलेला आहे. आता इथून पुढे आपण 3 पारितोषिकांकडे वळणार आहोत, परंतु या स्पर्धेचं आयोजन अप्रतिम राहिलं. सर्वांनी घेतलेली मेहनत, छोट्या घटकांपासून मोठ्या घटकापर्यंत घेतलेली मेहनत, ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेली आहे त्या सर्वांचं आभार. एक चांगलं आयोजन होतं. प्रगल्भ असा व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, जेवणाचा आपण 3 दिवस स्वाद घेतला. त्याचबरोबर एक चांगलं मैदान, चांगली सजावट, आकर्षक ट्रॉफीज आहेत. प्रत्येक मॅचला सामनावीर पुरस्कार, फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण, समालोचकांची मांदी याडी, डीजेची सुरेल साथ आणि मालिकावीरासाठी चैन असा उल्लेख आपण या प्रीमियर लीगचा करूया. आणि इथून पुढे आता आपण
प्रथमतः आपण या वाई प्रीमियर लीगचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करणार आहोत. 41,441 रुपयाचा रोख धनादेश आहे आणि आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करणार आहोत. जो संघ तृतीय क्रमांकावरती विराजमान राहिलाय वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 मध्ये, संघ मालक अमित दादा मांगडे, बाबू नाना शिर्के यांच्या मालकीचा संघ अनिल स्मूर्ती 11 वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा तृतीय क्रमांकाचा मानकरी 41,441 रुपयाचा रोख धनादेश या संघाला आपण देत आहोत. एकदा जोरदार टाळ्या अनिल स्मूर्ती 11 साठी. एकदा जोरदार टाळ्या. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार अनिल स्मूर्ती 11 ना संघ मालक आहेत अमित दादा महांगडे, बापू नाना शिर्के यांच्या मालकीच्या संघाला चाललाय. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार 41,441 रुपयाचा रोख धनादेश आणि आकर्षक ट्रॉफी. धन्यवाद. संघ मालक फक्त 2 शब्द. संघ मालक अनिल स्मूर्ती 11 संघ मालक आपले 2 शब्द. बाबूनाना शिर्के यांना विनंती आहे की आपले 2 शब्द महत्वाचे आहेत. बाबूनाना शिर्के आपण एक सुंदर डान्स केलेला आहे आणि संघाच्या पाठीमागे आपण पाठीशी होता. आपण 2 शब्द फक्त या प्रीमियर लीग बद्दल बोला. पुढील पुरस्काराकडे आपण वळूया. पुढील पुरस्कार आहे द्वितीय क्रमांकाचा 56,556 रुपये. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 वरती द्वितीय क्रमांकावरती नाव कोरलंय. संघ मालक आहेत सुधीर भाई वाडकर यांच्या मालकीचा संघ श्री रायरेश्वर 11. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा उपविजेता संघ 56,556 रुपयाचा रोख धनादेश सुधीर भाई वाडकर यांच्या मालकीच्या संघाला चाललंय. संघाचं नाव आहे श्री रायरेश्वर 11. एकदा जोरदार टाळ्या श्री रायरेश्वर 11 साठी. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 चा उपविजेता संघ आहे सुधीर भाई वाडकर यांच्या मालकीचा संघ श्री रायरेश्वर 11. 56,556 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. थँक्यू थँक्यू डीजे. इथून पुढे थोडक्यात या प्रीमियर लीग बद्दल पंकज दादा वाडकर आपलं आभार व्यक्त करतील ही विनंती आहे. हॅलो. सन्माननीय संपूर्ण व्यासपीठ आणि संपूर्ण आमचे सर्व खेळाडू वर्ग, सर्वप्रथम मी सर्वांचंच मान्यवरांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी इतका वेळात वेळ काढून बक्षीस वितरणाला आपण म्हणजे इतका वेळ झाला तरी देखील तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं उभं राहिलात. खरं तर मान्यवरांचा आभार मानतो कारण की तुम्ही तर शांततेत थोडं शांतता. कुठला संघ आहे? बावधन संघ. आपली जरा आपण एवढा खेळ दाखवला, थोडी शिस्त दाखवा, थोडी शिस्त दाखवा. एवढा कार्यक्रम आपण केला आहे, थोडं शांततेत राहा. खरं तर मान्यवरांचा आभार मानलं पाहिजे कारण की त्यांनी ॲडजस्टमेंट एवढं केलं
3 सीटातनी ते सगळे मान्यवर बसले होते पुढच्या 2 कोचच्या 2 माणसांचा कोच होता आणि आपले मान्यवर सगळे मोठे मोठे होते तरी पण 3 बसले होते आणि एवढा वेळ तुमचे 3 तास ते बसल्यात. तुम्ही थोडं 2 मिनटं त्यांच्यासाठी सहकार्य करा. मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. खास करून भैयासाहेब डोंगरे, आमचे संतोष मामा, संतोष शेठ कोंडाळकर, संतोष शेठ कळंबे, नरेशभाई सपकाळ, ज्ञानदेव शेठ, आमचे दादा सनस सर, महेंद्र पुजारी आमच्या गावावरतून खास आले, अण्णा पाटील, सर्वच मान्यवर. सर्वांचं आता व्यासपीठावरती नावं घेत नाही. आणि मला ज्यांनी सहकार्य केलं खरोखर म्हणजे ही स्पर्धा ज्यावेळी करायची त्यावेळी सगळ्यात मोठं आव्हान होतं चोरट ऐक नाही तर शांत बसा. सगळ्यात मोठं आव्हान होतं ही कशी करायची. कारण की इतकं मोठं स्पर्धा करायची तर त्याच्यासाठी फायनान्सचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यासाठी मनुष्यबळ लागतं. पण माझ्या वाई तालुक्याच्या सर्व माझ्या जवळच्या मित्रांनी, जवळच्या सहकाऱ्यांनी, क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या हजारो हातांनी मला अन्न धान्य म्हणजे सर्वच बाजूनं मदत केली. मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मी जास्त वेळ घेत नाही. मला खूप बोलायचं होतं पण आता मी बोलत नाही कारण की आता खूप वेळ गेला आहे. पण इतकंच सांगतो की आपण ही स्पर्धा म्हणजे पुढच्या वर्षी असं वाटतं की आपण सर्वांनी भरवायची. पण मी सांगू का, मला मनापासून खरंच इच्छा नाही. कारण की मला इतका नाहक त्रास झाला आहे ना, खूप झाला आहे आणि आपल्यानेच दिला आहे तो. त्यामुळं मी सांगू शकत नाही की पुढल्या वर्षी WPL होईल का नाही. पण ज्यांनी कुणी भरवायची ना त्यांनी ह्याच प्रकारे आणि चांगल्या पद्धतीत वाय क्रिकेटच्या सर्व खेळाडूंनी भरवावी एवढीच माझी विनंती आहे. पंकज दादा, तुम्ही वाईट वाटून घ्यायची गरज नाही आहे कारण हा संपूर्ण वाई तालुका पश्चिम भाग हा तुमच्या सपोर्टला आहे, संपूर्ण व्यासपीठ आहे. त्यामुळे तुम्ही दुःख वाईट वाटून घ्यायची गरज नाही आहे कारण तुमच्या पाठी हजारो हात आहेत. त्यामुळे तुम्ही खचून जाऊ नका. आपण ह्याच्या पुढे सातारा प्रीमियर लीग भरवणार आहात आणि हे तुम्ही मागील 5 वर्षापासून सांगितलेलं आहे. आणि एवढं मोठं आयोजन करण्याचं वाई तालुक्यातील एकमेव व्यक्तिमत्व आहे आणि ते म्हणजे दादा. धन्यवाद. धन्यवाद. इथून पुढे आपण वळूया. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा चॅम्पियन संघ हा पुरस्कार देण्या अगोदर संघ मालकासाठी एक बाईक आहे. ती बाईक आपण प्रथमतः मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या बाईकची चावी आपण प्रथमतः वितरण करणार आहोत. आणि हिरो होंडा स्प्लेंडर ही बाईक आहे. आणि वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 वरती ज्या संघाने नाव कोरलंय, संघ मालक आहेत निलेश दादा भोसले बावधन यांच्या मालकीच्या संघाने अर्थात श्री काळ भैरवनाथ 11 बावधन संघाने बाजी मारली आहे. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा चॅम्पियन संघ आहे. पहिली चावी संघ मालकासाठी बाईक आहे. चॅम्पियन संघ श्री काळ भैरवनाथ 11 बावधन संघाचे संघ मालक निलेश दादा भोसले यांना आपण हिरो स्प्लेंडर या बाईकची चावी प्रदान करत आहोत. थँक्यू. निलेश दादा यांना विनंती आहे की आपण त्या बाईकला किक मारा. आपण ती बाईक स्टार्ट करा. दादा बाईक स्टार्ट करा. दादा बाईक स्टार्ट करा. एकदा जोरदार टाळ्या. चॅम्पियन संघ श्री काळ भैरवनाथ 11 बावधन संघ मालक निलेश दादा भोसले बाईकला आता चावी लावतील आणि बाईक स्टार्ट करतील. टाळ्यांचा गजर. श्री काळ भैरवनाथ 11 बावधनच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण टाळ्यांचा गजर करा आणि बाकीच्याही खेळाडूंना विनंती आहे की आपण टाळ्यांचा गजर करा. ही बाईक मिळते निलेश दादा भोसले या संघ मालकाला. संघ मालक होते श्री काळ भैरवनाथ 11 बावधनचे. क्या बात है. थँक्यू डीजे थँक्यू. निलेश दादा, बाईक मिळाले. घरामध्ये किती गाड्या आहेत? शक्यतो इथं माहितीतलं कोण आहे का की माझ्या घरी कोण येऊन गेलंय का? कमीत कमी 40 टू व्हीलर आहेत आणि 10 ते 12 फोर व्हीलर आहेत. क्या बात आहे. परंतु 40 टू व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत तुमच्याकडे. परंतु या सर्व गाड्यांमध्ये 1 नंबरला गाडी कोणती असेल? साहजिक आहे, जे कष्टाने मिळतं त्याची किंमत मोठी असते आणि हे जे कष्टाने मिळालेलं सोनं आहे ते अगदी माझ्यासाठी जेव्हा पार आहे.
सगळ्यात मोठं मोल या गाडीचं आहे माझ्यासाठी. या बाईकवरती घरी गेल्यानंतर ही बाईक वाईला घेऊन जाल तुम्ही. बाईकवरती प्रथम या गाडीवरती कोणाला बसवाल? नक्कीच सुशांत तर माझ्या काळजाचा तुकडा आहेच. सगळ्यांना सांगू इच्छितो की मला 6 महिन्याची मुलगी आहे, तिचं नाव आहे राजलक्ष्मी. आणि सर्वप्रथम तिचे पाय माझ्या गाडीला लागले पाहिजेत एवढीच इच्छा दर्शवेल. त्यानंतर सर्व फॅमिली, मित्रपरिवार आणि सर्व गुरुवर्य सर्वांचे मला आशीर्वाद मिळावेत नेहमी, हीच अपेक्षा करतो. धन्यवाद. अनेक स्पर्धा तुम्ही खेळलाय. WPL सातारा जिल्ह्यातील अनेक स्पर्धांमध्ये मी तुमचं नाव पाहतो. संघमालक म्हणून अनेक स्पर्धांमध्ये तुम्ही उतरत असता. मुंबईमध्ये ही स्पर्धा तुम्ही खेळलात. अनेक स्पर्धा आणि WPL याची तुलना कशी कराल? खरं तर सातारा जिल्हा म्हणजे शूरवीरांचा जिल्हा मानला जातो आणि त्याच धर्तीवरती जे क्रिकेटचे सामने असो, इतर खेळ असतील, सर्व खेळाडू अगदी शूरवीरांसारखे खेळतात. आणि त्यातीलच एक मी भाग आहे की इथून पुढं जे क्रिकेट असेल, माझ्या आयुष्यात जेवढं क्रिकेट असेल ते पूर्ण एकदा शूरवीरांसारखंच खेळेल, पूर्ण जीव लावून खेळेल. आणि नवीन खेळाडूंना सांगू इच्छितो की आपण सातारा ही राजधानी आहे, आपल्या छत्रपतींची पावनभूमी, पदवर्षाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे कधी खेळात किंवा कुठल्याही क्षेत्रात माघार घेऊ नका. 100% द्या, यश तुम्हाला भेटणार. सातत्य, कष्ट, जिद्द या 3 गोष्टी ठेवा. आणि ही स्पर्धा अगदी मगाशी सांगितलं, अगदी खेळाडू बाहेर देशात जाऊन खेळतात, पण मी जी ही स्पर्धा खेळली वाय प्रीमियर लीग, अगदी बाहेर देशात खेळल्यासारखी वाटली मला, वर्ल्ड कप जिंकल्यासारखं वाटलं. धन्यवाद. विक्रांत भैया डोंगरे साहेब या ठिकाणी आहेत. मला ॲज अ प्रेक्षक म्हणून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, आणि तुम्ही वाईचे स्थानिक खेळाडू आहेत. WPL मुंबईमध्ये पण होते, WPL गावालाही होते, परंतु एक प्रेक्षक म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की WPL जी गावची स्पर्धा आहे, विक्रांत भैया डोंगरे यांना मी विनंती करेन की तुम्ही स्वतः लक्ष घालावं. आणि तुम्ही तिथे स्थानिक खेळाडू आहेत की जो तुम्ही हा सोहळा संपूर्ण पंकजदादा वाडकर यांच्या माध्यमातून मुंबईला सोहळा पाहिला आहे. अशी स्पर्धा जी WPLला तुम्ही करता, त्या स्पर्धेला एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वरूप आपण गावच्या WPLला द्यावं, असं ॲज अ प्रेक्षक म्हणून माझी इच्छा आहे तुम्हाला. थँक्यू सो मच निलेश सर. धन्यवाद. इथून पुढे आता आपण चॅम्पियन संघ हा पुरस्कार प्रदान करत आहोत. राशी आहे 1,12,112 रुपये आपण प्रदान करणार आहोत. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवरायांची अश्वरूढ असलेली प्रतिमा त्या आकर्षक ट्रॉफीवरती आहे. क्रिस्टल आर्ट पासून बनवलेली ही ट्रॉफी आता आपण चॅम्पियन संघाला प्रदान करणार आहोत. संघाचं नाव आहे श्री काळ भैरवनाथ 11 बावधन संघाला आपण चॅम्पियन संघ हा पुरस्कार देत आहोत. आणि ही ट्रॉफी आम्हाला नरेश दादा सकपाळ यांनी दिलेली आहे. आणि त्यांना विनंती आहे की आपण ट्रॉफी देण्यासाठी पुढे या. नरेश दादा यांना विनंती आहे की आपण ट्रॉफी दिलेली आहे, आपण पुढे या. आणि संपूर्ण व्यासपीठ त्यांच्या सोबतीने असेल. आपण वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6चा चॅम्पियन संघ हा पुरस्कार देत आहोत. आकर्षक ट्रॉफी 1,12,112 रुपयाचा रोख धनादेश श्री काळ भैरवनाथ 11 बावधन संघाला आपण देत आहोत. संघ मालक आहेत निलेश दादा भोसले यांच्या मालकीच्या संघाने वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 वरती आपला धीरज गाजवले. एकदा जोरदार टाळ्या.